म्हसळा शहरात वाहतूक पोलीस शाखेकडून वाहतूक सुरक्षा सप्ताहानिमित्त जनजागृती। देशभरात 11 ते 17 फेब्रुवारीच्या दरम्यान वाहतूक सुरक्षा सप्ताह पाळला जातो। वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी वाहतूक पोलीस शाखेकडून प्रबोधनात्मक जनजागृती करण्यावर यावेळी विशेष भर दिला जाणार असल्याचे वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संजय पवार यांनी सांगितले। यावेळी म्हसळ्याच्या पोलीस उपनिरीक्षक श्रीमती योगिता बांडे आणि स्थानिक वाहतूक विभागाचे हेड कॉन्स्टेबल दयानंद चांदोरकर यांनी आज वसंतराव नाईक कॉलेजमधील विद्यार्थ्यांसाठी उपक्रम राबविला। शासन रस्ते सुरक्षित करण्यावर आम्ही विश्वास ठेवतो। रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा करताना नागरिकात युवकात जागरूकता निर्माण करणे, समुदायांना शिक्षित करणे आणि रस्ता सुरक्षेची संस्कृती वाढवणे या उद्देशाने सुरक्षा सेवांची विस्तृत श्रेणी देताना आम्हाला आनंद होत असतो, असे PSI पवार यांनी सांगितले। अशाच प्रकारे प्रवासी वाहतूकदारांजवळ वार्तालाप करताना पवार यांनी आम्ही प्रवासी वाहतूक व्यावसायिक आणि वाहतूक विभाग हे परस्परांशी संबंधित आहेत। त्यांनी प्रवासी वाहतूक करताना संयमाने वागावे आणि कायद्याचे पालन करावे। म्हसळा शहरात रिक्षा मिनी डोर वाहतूक संघटनेची प्रथम स्थापना करा। कोणत्याही प्रकारे कायदा हातात घेणे हा चुकीचा मार्ग होतो। अन्य वाहतूकदारांबाबत तक्रार असल्यास वाहतूक शाखेकडे किंवा स्थानिक पोलीस स्टेशनला करावी, असे सांगितले। शहरात मिनी डोर सुमारे 90 ते 100 आहेत। बोर्ली लाईनवर आहेत, तर रिक्षा सुमारे 250 आहेत। त्यांच्यासाठी केवळ बायपास, पोलीस स्टेशन, पाभरे लाईन, दिघी रोड असे 4 थांबे आहेत। भविष्यात थांबे वाढवण्यासाठी नगरपंचायतीकडे मागणी लावून धरणार असल्याचे संघटनेचे ऐजाज घरटकर यांनी सांगितले। यावेळी अमोल जंगम, मकबूल रज्जब, हुसेन दोंदलीकर, इश्तियाक दामाद, विजय जंगम, अभिषेक शीतकर आदी रिक्षा व्यावसायिक यावेळी उपस्थित होते। महामुंबईसह संजय खांबेटे, म्हसळा। बॅच असावा, त्यांचा रिक्षावाल्यांचा ड्रेस असावा, बॅच असावा, एसटीवाल्यांचा ड्रेस आहे असा ड्रेसवर त्यांनी राहावं आणि नियमाचं पालन करावं। जादा सीटा जास्त घालू नये रिक्षामध्ये, प्रमाणापेक्षा जास्त सीटा बसवू नये रिक्षात। बाकीच काही त्यांना बऱ्यापैकी नियम माहिती आहेत आणि ओव्हरटेक करतात। त्यांना मी मी सांगायचं बाबा रिक्षा नंबर द्या, अर्ज करू नका तुम्ही, अर्ज करू नका। ज्या गाड्या बाहेरच्या येत्या त्यांचा नंबर द्यायचा, ती त्यांच्यावर चलन मारते। आणि सर एखाद होती आम्ही विषय नाही बोला, आता वारच चालले सर। काय होत आहे त्यांना सांगा, ज्या गाड्या इथलं परमिट नाही, बाहेरचं परमिट आहे, त्या गाड्या इथे का धंदा करतील, त्यांचे सगळे बारा चेक करतील, पेपर चेक करतील। मी एकदा इश्यू येतो, काय चालेल, एक मेल जर आम्ही अर्ज पण देऊ साहेब, अर्ज नका, नंबर द्या फक्त। ओके, नंबर देतो आणि वाद निर्माण होईल। वाद ऐकू नका, तुम्हाला जे पाहिजे ते गाड्या नाही, त्या गाड्या त्याचं बाहेर परमिट आहे, तिथे नंबर द्या, तुम्ही ती कागदी चेक करायचं सगळे, PVC ती आहे का पाहिजे परमिट बघून झाला उभा नको। हां, त्याचा वाद झाला। काय झालं आहे, रिक्षाचे परमिट चालूच आहे, लोक गाड्या आणत आहेत, इथल्या लोकांना चान्स नाही। शिवर्धनवरून इथे आता रिक्षावर आमच्या धंद्याची रिक्षा उभी असते सर, बरोबर आहे का? मी कवा त्या रिक्षाचं कागदपत्र विकले, बहुतेक मला वाटतं एरिया वाईज असतं, जिल्हा वाईज किंवा एरिया वाईज।